आईचं शिक्षण चालतं का हो का? नाही हो, अडाणी होती माझी आई. मग आईचं शिक्षण नसताना देखील तुम्हाला त्यांनी शिकायला कसं काय लावलं? मला जा वाटत होतं. होय. दुसरी गेली की म्हणायची आई मला पण शाळेत जायचं. आई म्हणायची जा मग तुला जायचं तर. मला 3री पर्यंत पाटी नव्हती. बर. अर्धा पाटीचा तुकडा होता. हां त्या अर्ध्या पाटीच्या तुकड्यावर मी लिहित होते. हां आणि जसं जसं पुढे गेले हां तशी मला नवीन पुस्तक कधी मिळालं नाही. हां जुनी पुस्तकं मागच्या वर्षाची हां ती 3-3, 4-4 धडे गेलेलं ती पुस्तकं घ्यायची बर. आणि त्याच्यावर अभ्यास करायचा. हां. आणि मग त्या काळातली शाळा कशी होती हो काय? चांगली शाळा होती. शिक्षक पण चांगले होते ते काळात. होय. हो. आठवते तुम्हाला शिक्षक कोण कोण आठवते का? शिक्षक आठवतात की कोण कोण होते? काहीकडे गुरुजी होते, हेडगेरे गुरुजी होते, वागावकर गुरुजी होतं, नेमाडे गुरुजी होतं, जंगमबाई होत्या, उगलेबाई होत्या, नेमाडेबाई होत्या. आणि तुम्हाला मग शाळेमध्ये धडे कविता वगैरे काय आठवते का तुम्हाला? कोणत्या मला कोणत्या? कविता त्यातल्या लय आवडायच्या म्हणायला, कुठल्या होत्या? पण आता आठवण की. आणि त्यातली एक कविता बघा, हां बानी जगडे. हां बानी जगडे नी जगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, खडबड हे उंदीर करती, कन शोधाया ते फिरती, परी अंती निराश होती, हेही सोडतील सदनाला, जो जो रे जो बाळा.